हे जे काय कट झाल्याबरोबर ही एक वेगळीच असते. 6 तासच आपल्याकडे, 6.5 तास. काबड कष्ट आम्ही करायचं, क्रेडिट मात्र ह्या दोघी पुढचे पकड्या बरोबर. कसल्या बहिणी. काय म्हणतात त्याला टायटल, दादाने बनवलेला बिस्कॉफ केक आहे. झालेला आहे कारण नमस्कार, मी ऋतिक्षा तावडे. तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. हां, डिसेंबर महिन्यामध्ये मला माहिती आहे खूप कमी व्हिडिओज मी पोस्ट केले आहेत आणि त्याची अनेक कारणं होती जे आता देण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण की वर्ष संपत आलं आहे आणि आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस. आणि अर्थात कोणीतरी लिहिलेल्या रूलप्रमाणे वर्षाच्या शेवटच्या दिवशी गोड खाल्लंच पाहिजे. आणि शेवटच्या दिवशी खाल्लेले कॅलरीज अजिबात अंगाला लागत नाहीत असं कोणीतरी म्हणालं आहे बाबा, कोणीतरी खूप ग्रेट. तर तो रूल लक्षात ठेवता आज काहीतरी खूप छान मी खाणार आहे आणि ते बनवणार आहे टॅन मंजूळ. तुम्ही न ओळखता मागे जेव्हा मी माझ्या नाशिकच्या घराचा व्हिडिओ टाकला होता त्यात तुम्ही मंजूळला भेटला आहात. तुम्हाला माहिती आहे ती खूप सुंदर आर्टिस्ट आहे, पण त्याचबरोबर ती खूप सुंदर बेकरसुद्धा आहे. हे तुम्हाला आज कळणार आहे, कारण की आज ती बनवणार आहे लोटस चीज केक, लोटस बिस्कॉफ चीज केक. आणि ही आमची फेवरेट डिश आहे, म्हणजे माझ्या आणि सिद्धार्थची तर खूप जास्त फेवरेट डिश आहे. आणि मला असं आठवतं की काही वर्षांपूर्वी जेव्हा मंजूळ मुंबईला आली होती तेव्हा तू लोटस बिस्कॉफ चीज केक खाल्ला होतास. तेव्हा तिने पहिल्यांदा खाल्ला होता आणि ती खरी फॅन निघाली, कारण तिने रेसिपी शोधून काढली. आणि आज ती रेसिपी आपण बघणार आहोत आणि तो लोटस बिस्कॉफ चीज केक कसा होतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंजूळने साहित्य तर सगळं रेडी करून ठेवलं आहे आणि ते सगळं इथे छान अरेंजसुद्धा केलं आहे. आणि सो हे आहे पावडर्ड शुगर. ओके. हे आहे दही, हे आहे फ्रेश क्रीम, हे आहे मिल्क मेड, हे आहे बिस्कॉफ स्प्रेड आणि हे आहे बिस्कॉफचे जे बिस्किट असतात त्याचं आपण क्रश केलंय आणि त्याच्यात आपण थोडं बटर टाकले तर आपला केकचा बेस असेल. ओके, सुपर. आणि हे आहे कॉर्नफ्लॉवर आणि हे आहे व्हॅनिला एसेन्स. या रेसिपीसाठी साधारण किती वेळ लागणार आहे? आपल्याला भरपूर वेळ लागेल, कारण की ह्याला बेक व्हायला 1 तास लागतो आणि नंतर त्याला फ्रीज करायला ऑलमोस्ट 5 to 6 hours लागतात. 5 to 6 hours. आणि आता वाजले आहेत दुपारचं 3:30. काही झालं तरी 12 वाजता हा केक पोटात जावा असं आहे. आणि त्यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होणार आहेत, कारण की आम्ही सकाळी सकाळी मुंबईहून आलो आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत कुठल्याही स्टोअरमध्ये? हो, शक्यतो आहेत, पण फक्त आय एम नॉट शुअर अबाउट द बिस्कॉफ वन, कारण की ते मिळतातच प्रत्येक किराणा स्टोअरमध्ये असं नाही आहे. त्यामुळे नेचर्स बास्केट वगैरे ठिकाणी तर 100% मिळते. 100% मिळणार, पण आपण ते खूप व्हरायटी सोबत करू शकतो. पण हा बेस आहे, नॉर्मल बेस आहे. फक्त बिस्कॉफ हे एक ऑप्शनल आहे, तुम्ही कुठलाही फ्लेवर ॲड करू शकता त्याच्यात. चला मग सुरू करूया. आता आपण ह्यामध्ये या बेकिंग ट्रेमध्ये बेस तयार करणार आहोत. आपण इक्वली असं स्प्रेड करूयात त्याला, म्हणजे त्याचा असा छान तो इक्वल लागेल प्रत्येक घासाला. माझ्याकडे हे पावभाजीचं आपलं मॅशर असतं ना ते आहे, मी त्याच्याने फ्लॅट करते. तुम्ही असं एखादं फ्लॅट सरफेसचं कुठलंही घेऊ शकता ज्याच्याने असा तो बेस असा पूर्ण फ्लॅट झाला पाहिजे. आपण त्याच्यावर चीज केकचं मिक्सचर पोर करणार आहोत नंतर. हे तू बेसिक हाताने केलं तरी चालेल, पण फक्त ते फ्लॅट झालं पाहिजे. नाही, हे जे हा जो चुरा केलायस तू, तर तो हाताने केलायस का? नाही, हाताने नाही केलाय मी, हा मिक्सर मधून काढलेला आहे. पण आपण तो म्हणजे असं नुसतं असं आपण लाटणं असतं त्याच्याने आपण नुसतं त्याला असं क्रश केलं तरी ते होऊ शकतं. फक्त त्याची छान अशी पावडर झाली पाहिजे. अगदी हे पण नाही झालं पाहिजे, पण खूप बारीकही नाही झालं पाहिजे. थोडं कोर्स ग्राइंड केलं पाहिजे. ओके.
तुम्ही जास्त पण घेऊ शकता वाटलं तर, की तुम्हाला जेव्हा जाड बेस आवडतो काही काहींना, तर तुम्ही जास्त बिस्किट घेतले तरी चालते. काही काही जणांना पातळ बेस आवडतो. मला पातळ आवडतो. येस, आणि त्याच्यावर क्रीम जास्त आवडतं, क्रीम चीज. सो ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. पण मी साधारण मध्यम बेस घेतलेले आहेत. जेवढा आपल्याला फ्लॅट करता येईल तेवढा फ्लॅट करून घ्यायचा, म्हणजे तो इंटॅक्ट राहतो आणि त्याच्यात क्रीम चीज मिक्स नाही होत, म्हणजे ते प्रॉपर म्हणजे खाली जात नाही. हां, एक्झॅक्टली, त्याच्यात ॲब्झॉर्ब होणार त्यामुळे कुठलाही गॅप आहे वगैरे ते सगळं चेक करावं लागेल है ना. येस येस, गॅप असू नये. येस. एक छोटा तुकडा त्रास देतो, तो वारंवार निघतोय. हो ना, पण ठीक आहे, आपण तो ऍडजस्ट केला, काही नाही. गेला परत हे केलं, चुरा केला आणि तो झाला. त्याच्याकडे काही पर्याय नव्हता, कारण सिद्धार्थने खूप स्ट्रिक्टलीला सांगितलं की काही झालं तरी हे डिझर्ट करता कामा नये. माझं वर्षातलं शेवटचं डिझर्ट आहे, व्यवस्थितच झालं पाहिजे. आता बेस रेडी आहे. वा वा वा, बेस रेडी आहे. मी तुम्हाला दाखवते कसा दिसतो तो. एक साधारण तुम्ही समजून जा, अर्धा इंचाचा झाला आहे बरं का. छान दिसतोय आणि सुगंधही आहे ह्याला एक छान, उत्तम. मला खूप कौतुक वाटतं बेकर्सचं. त्याचं कारण असं की मला अजिबात बेकिंग जमत नाही. मला विषय होता 3 वर्ष, 3 नाही 1 वर्ष बेकरी नावाचा विषय होता. पण एक व्यवस्थित घरामध्ये मालवणी वातावरण असल्यामुळे आमच्याकडे असंच जेवण बनवतात. त्यामुळे असं मोजून मापून छान छान हे 100 ग्रॅम आणि हे 50 ग्रॅम आणि हे 2च चमचे, हे मला जमलं नाही कधीच. त्यामुळे माझी कुठलाच माझा केक, माझी कुठलीच बेकिंगची डिश कधीही सक्सेसफुल झालेली नाही आहे. पहिली डिश आम्हाला पाव शिकवली होती, ती सुद्धा घडली होती. नाही, माझं काहीच सक्सेसफुल झालं नाही आहे बेकिंगमध्ये. आता प्रक्रिया सुरू झाली आहे, ॲज यू ऑल कॅन सी. आता हा मोठा प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता हे क्रीम चीज घेतलंय मी. ओके, होममेड आहे, आपण बाहेरचं पण घेऊ शकतो. सो हे 300 ग्रॅम्स आहे साधारण. होममेड आहे. कसं केलं हे ना? आपलं पनीर असतं ना, तसंच करायचं असतं, फक्त त्याच्यात एक एलिमेंट ॲड होतो, त्यामुळे फ्रेश क्रीम. त्याचं फॅट कॉन्टेंट वाढतं, त्यामुळे ते असं छान क्रीमी लागतं. 1 मिनिट, हे इतकं सोपं नाही असू शकत. सो पनीर आपण कसं करतो, कधीतरी दूध नासवतो. हो, आता मी काय केलं, मी दूध घेतलं होतं 1 लिटर. त्याच्यात मी साधारण 250 ml फ्रेश क्रीम टाकलं आणि त्याच्यात मी सिट्रिक ॲसिड टाकलं थोडं, ते फाडायसाठी. म्हणजे प्रॉपर सिट्रिक ॲसिड घेतलंस का तू लिंबू वगैरे? नाही, प्रॉपर सिट्रिक ॲसिड घेतलं मी. लिंबाने पण ट्राय केलेलं आहे, पण ते खूप लिंब लागायचे त्याला आणि ते आंबट पण व्हायचं. सो मग थोडं जरी सिट्रिक ॲसिड घेतलं तरी ते व्यवस्थित फाटतं. मग येस, आणि मग मी ते गाळून घेतलं छान आपल्या मस्लिन क्लॉथमध्ये आणि त्याला ग्राइंड केलंय मिक्सरमध्ये प्रॉपर. आणि म्हणून ते इतकं स्मूथ झालंय, अतिशय स्मूथ आहे. म्हणजे मला वाटलंच नाही की घरचं आहे. हो, मी ॲक्च्युली हे पण यूट्यूबवरून शिकले. आणि एक दिवशी मी ठरवलं की मला करायचं आहे चीज केक, पण नेमकं क्रीम चीज नव्हतं घरात. सो मला काहीतरी उपाय शोधायचा होता, म्हणून मी ते शोधलंच आणि तो केला होता. तेव्हा मी न्यूयॉर्क स्टाईल केला होता, प्लेनवाला असतो ना आपला, फ्लेवर्ड नसतो, फक्त क्रीम चीज आणि बेस प्रॉपर, तो न्यूयॉर्क स्टाईलवाला केला होता. मग नंतर मला ती नॅक सापडली क्रीम चीज बनवायची, मग मी बनवायलाच लागली, घरीच बनवायला लागली. कमाल. येस. सो आता हे क्रीम चीज आपण घेतलंय. सो आता ना आपण छोटी रॅशी जरा व्यवस्थित मावशीचं घर आहे आणि हे एकदम आयडेंटिकल आहे. खाली आम्ही राहतो, वर मावशी राहतात, दोन्ही घर सेम टू सेम. जर का मला हे जमलं असं करायला, बस माझं न्यू इयर रेझोल्युशन एक तरी केक व्यवस्थित बनवायचा, व्यवस्थित काही न चुकता एकदम व्यवस्थित झालं आहे सगळं टॉप टू बॉटम, असा मला बनवायचा आहे. ओके. हे जे आपण पावडर शुगर घेतली आहे ना,
ती आपण चाळून घेऊयात जरा. आणि हे जे कॉर्नफ्लोअर घेतलं होतं आपण ते पण याच्यातच चाळून घेऊयात पावडर शुगर सोबत. बरं. सो बेसिकली यामध्ये काही गुठळ्या वगैरे असू नयेत, एकदम स्मूथच राहावं मिश्रण. यासाठी थोडं फ्लफी झालं पाहिजे आपलं बॅटर, त्यासाठी आपण हे चाळून घ्यायचं. लुक्स गुड. याला असं काही नसतं कट अँड फोल्ड मेथड वगैरे आपलं स्पंज केक सोबत असतं ना. बरोबर. तर स्पंज केक जेव्हा आपण बनवतो तेव्हा असं म्हणतात की कट अँड फोल्ड करावं, म्हणजे कसं एअरी राहतो, कसंही मिक्स करून नाही चालत तो. सो ह्यामध्ये तसं नाही आहे. एक्झॅक्ट. कारण की आपल्याला याच्यात एअर इन्कॉर्पोरेट करायचीच नाही आहे. ओके. त्यामुळे तो इश्यूच नाही आहे याच्यासोबत. पण आता छान असं हे एकत्र होईपर्यंत छान फेटून घेऊ. आला फील आला याच्यात जरा. मला ते एक माझी खूप छान मेमरी आहे. मला ते बटर क्रीम खूप आवडायचं. आधी ते बटर क्रीमचा केक बनायचा. माझा वीक पॉइंट असायचा तो. आणि त्याच्यावर जे क्रीम असायचं बटर क्रीम ते साधारण दिसायला असंच दिसायचं. आठवलं मला. ते नॉस्टॅल्जी आहे त्याच्यासोबत. मलाही खूप आवडायचे बटर क्रीमचे केक्स. एक्झॅक्ट. खूप नाही मिक्स करायचं, फक्त आपल्याला ते एकत्र करायचं होतं म्हणून. दॅट्स इट. आता ह्यामध्ये इतर गोष्टी ऍड होतील आय थिंक. सो फ्रेश क्रीम ऍड करूया आपण. हे बाहेरचं आहे का घरचं आहे का? हे बाहेरचं आहे. सो फ्रेश क्रीम घेतलंय आपण. हे दही घेतलंय. बरं. ही आपण एकदम ऑथेंटिक रेसिपी करतोय ना ह्याची, अशीच असते ना? ऑथेंटिक ऍक्च्युली त्याच्यात एग्स असतात. ओ. पण हे आपण एगलेस करतो. हे कंडेन्स मिल्क टाकू. सो अंडी ह्याच्या जागी असतील ना, कंडेन्स मिल्क आणि दह्याच्या जागी? हो, येस. आणि दह्याच्या जागी. हो ना. आणि बिस्कॉफ स्प्रेड टाकूयात. हे पण ऍड करायचं असतं? हो, म्हणजे तो फ्लेवर येण्यासाठी बिस्कॉफचा. ओके. मला वाटलं हे जी वरची लेअर असते त्यासाठी तो आणून ठेवतो. तो डेकोरेशनसाठी असतो. मग आपण टाकू पण शकतो, नाही पण आपण टाकणार आहोत. येस, आपण टाकणार आहोत. आहा. ह्या व्हॅनिला एसेन्स जो घेतला होता तो पण टाकू. हे अवघड आहे का? नाही अवघड नाही आहे. हे पण नुसतं मिक्स करण्यापुरतं आता आपल्याला मिक्स करायचं आहे. येस, एक्झॅक्टली. म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स एकदा इन्कॉर्पोरेट झाले की झालं. आणि मग आपण तो बेकिंगला लावून द्यायचा. आपण जो बेस तयार केला आहे ना बिस्किटचा त्याच्याने पोर करायचं आणि हे आपण बेकिंगला लावून द्यायचं. इनफॅक्ट आपण हे विदाउट ओव्हन पण करू शकतो, स्टीमरमध्ये. बरं. पण आता आपण ओव्हनवाली रेसिपी करतोय ना? आपण ओव्हनवाली करतो. स्टीमर म्हणजे तू कसं म्हणते, इडली पात्र वगैरे टाईप स्टीमर? येस, आपलं नॉर्मल स्टीमर असतं ना ते घ्यायचं आणि आपण जसं इडली वगैरे लावतो पाणी वगैरे टाकायचं त्याच्यावर, त्याच्या खाली, आणि एक साधारण एखाद्या तासापर्यंत लावून द्यायचं ते कमी गॅसवर. बरं. स्टीमरमध्ये. पण ओव्हनमध्ये प्री हिटेड असतं, टेम्परेचर सेट असतो, त्यामुळे ते सोपं पडतं. कारण की मग प्रत्येक वेळेस चेक करावं लागतं स्टीमरमध्ये. पण मग स्टीमरमध्ये एकदा उघडल्यानंतर प्रॉब्लेम नाही होत? आपण ओव्हनमध्ये आपण उघडू नये ना? हो, एक्झॅक्टली. पण म्हणजे सपोज पाणी वगैरे संपलं ते त्याचा इश्यू असतो ना स्टीमरमध्ये, पाणीच संपलं किंवा हे झालं, आपण नंतर हे कव्हर करतो फॉइलने वरतून. हो, ओके. एकदम मस्त झालं, एकदम खतरनाक स्मूथ होतं हे. आहा. ऑफ व्हॅनिला, साखर, या सगळ्या गोष्टींचा सुगंध इथे येतो. आय विश मी तुम्हाला तोही दाखवू शकले असते. वा. हे थोडे जे छोटे छोटे जे गुठळ्या दिसत आहे ना, हां, ते थोडं फुटेपर्यंत आपण मिक्स करूया आणि मग पोर करूया.
हे असं ग्लॉसी दिसलं पाहिजे, म्हणजे आपल्याला समजायचं की हे सक्सेसफुल झालं आहे बॅटर. सुंदर. आता फक्त बेकिंगला लावायचं बाकी आहे. मगाशी ज्या भांड्यामध्ये आपण बेस लावला होता बिस्किट्सचा, त्यामध्ये आता आपण ते पोर करणार आहोत आणि मग 1 तास बेकिंग. मदत हवी आहे तुला माझी? नाही काय. ब्युटी. सो आता न्यूयॉर्क चीज केक बनवायचं असेल तरी असंच करायचं, फक्त त्याच्यामध्ये बिस्कॉट टाकायचं नाही आहे? काहीच नाही टाकायचं, फक्त ते क्रीम चीज वगैरे टाकायचं आणि साखर वगैरे टाकायची. साखर, पीठ, क्रीम चीज, दही आणि फ्रेश क्रीम हे सगळं टाकायचं आहे. व्हॅनिला एसेन्स टाकू शकतो. येस. बरं, तो झाला तुझा बेसिक बेक चीज केक. येस, बेसिक बॅटर तयार आहे त्याचं. आपण त्याच्यात मग नंतर मग आंब्याचा सीझन जेव्हा असतो ते आपण त्याच्यात मँगो प्युरी पण टाकू शकतो, म्हणजे तो मँगो चीज केक होतो. थोडं आपण टॅप करून घेऊ, म्हणजे ते इक्वल होईल. येस, आता हा रेडी आहे बेक करायसाठी. पण त्या बेक करायच्या आधी थोडंसं आपल्याला तयारी करावी लागते, म्हणजे त्याला वॉटर बाथ वगैरे तयार करावं लागतं. सो आपण आधी तो करूया आणि मग बेकिंगला लावूया. वॉटर बाथ. मला माहिती आहे तुमच्यातले काही जण मला हे म्हणू शकतात, प्रतीक्षा काय अगं मदत कर तिला, पण मला त्याला गडबड नाही करायची बाबा, म्हणून राहू दे, नको, मी खायला मदत करेन. पण बेकिंग ट्रे असतो ना, तो बेकिंग ट्रे घ्यायचा, त्याच्यात आपण थोडं पाणी टाकायचं आणि हा जो चीज केकचा जो हे आहे केक मोल्ड आहे तो आपण त्याच्यात ठेवायचा आणि तो आपण पहिला आधी प्रीहीट करू आपण फॉर 10 मिनिट्स आणि आपण हा 165 डिग्रीजला 50 मिनिट्स बेक करणार. 165 डिग्रीजला 10 मिनिट्स हे प्रीहीट करायचं. ओके. आणि आपल्याला 50 मिनिटं हा बेक करायचा. तेवढाच टेम्परेचर. सो आपण आता वॉटर बाथ द्यायचे काही स्पेसिफिक कारण आहे का? तो मॉइस्ट व्हायला वगैरे? चीज केकला देतात वॉटर बाथ. आय डोंट नो द रिझन बिहाइंड इट, पण चीज केकला स्टीम बाथ देतात. इट इज नेसेसरी. बर. कारण की आपण जेव्हा स्टीमर मध्ये पण करतो त्या खाली पाणी असतं ना. बरोबर. सो वॉटर इज अ नेसेसरी एलिमेंट इन बेकिंग अ चीज केक. ठीक आहे, आपण ते शोधूया का करायचं असतं. येस. जोपर्यंत तयारी होत नाही तोपर्यंत शोधते. गुगल जिंदाबाद. हा आहे आपला ट्रे. इथे हे लावायचं आहे. वरतून कव्हर करायचं. ओके. आता हा परत एकदा थोडा टॅप करून घेऊया, कारण की इथे छोटे छोटे बबल्स दिसतात. ते एअर बबल्स आहेत का? हो, एअर बबल्स आहेत ते थोडे आपण नाही फुटले असं करून तर आपण थोडं पिगने असं फोडून घेऊयात ते. इथे काही आहे का गं मोठं? अच्छा, तू डिझाईनच करते होय? नाही, मग डिझाईनही होते ती आणि काही बबल्स वगैरे असेल तर फुटू नाही जातील. बर. पूर्ण व्यवस्थित सील झालं की झालं. छान.
आता आपण ह्या मोडवर ठेवूयात, म्हणजे दोन्हीकडून हीट मिळेल आणि मध्ये फॅन चालू असेल. सो हे आयडियल असतं बेकिंगसाठी. आठवत नाही त्या मोडचं नाव, पण इथे जे चिन्ह आहे दोन्हीकडनं हीट आणि मध्ये फॅन चालू असतो. असा मोड आहे तो, त्याच्यावरती आहे ते. आता हे टायमर आहे आणि हे टेम्परेचर सेटिंगसाठी आहे. ओके. सो आपण आता हे 165ला सेट करू. हे 180वर आहे सध्या, आपण 165ला घेऊ. थोडंसं खाली घेऊया. ओके. 165 साधारण. आणि हे आपण 10 मिनिटसाठी प्रीहीटिंगला ठेवून देऊ. आणि ते चालू झालं. अवन प्रीहीट करून झाला आहे 10 मिनिटांसाठी. आणि आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत हा ट्रे, वॉटर बाथवाला. मिडल रॅकमध्ये लावते मी तो. आपण ह्याला खालून पण फॉईल लावलं, कारण की ते लीक नको व्हायला ट्रेमध्ये. आणि आता आपण ह्याला 50 मिनिट्स लावून देऊया. 165 फॉर 50 मिनिट्स. लवली. 50 मिनिटं झाली आहेत आणि आता बघूया आपला केक कसा दिसतोय. वरतून तर फॉईल आहे, त्यामुळे आधी फॉईल काढावा लागेल आपल्याला. इथेच ठेवणार आहेस? नाही, आपण ओट्यावर फार सांभाळून. गरम पाणी. अतिशय नाजूकपणे करण्यासारखं काम. बरं, मगाशी वॉटर बाथ का द्यावा हे आम्ही सर्च केलं आणि त्याचं कारण असं होतं की एकतर ते इव्हनली कुक व्हावा हे होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो सरफेस आहे तो क्रॅक होऊ नये, म्हणजे तो ड्राय होऊ शकतो आणि तो क्रॅक होऊ शकतो. म्हणून मायक्रोवेव्हमधलं वातावरण हे ह्युमिड असलं पाहिजे आणि त्यासाठी वॉटर बाथ देणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट अशी की मधला भाग म्हणजे चीज मधून कुक व्हावा आणि तरीही बाहेरनं जळू नये, त्यासाठी सुद्धा वॉटर बाथ देणं गरजेचं असतं. बघूया तुझं मोमेंट ऑफ ट्रूथ. काय वाटतं? हा थोडा जिगली असला पाहिजे आता. ओके. ओहो. आता हा आपण फ्रीजमध्ये ठेवला ना, आता हा सेंटर असा जिगली असणार. कडा बेक झालेला आहे. ओके. सेंटर जिगली असणार, पण आपण आता फ्रीजमध्ये ठेवला तो की हा चांगला मस्त 5-6 तास सेट होऊ द्यायचा आणि मग तो परफेक्ट होईल कट करण्यासाठी. म्हणजे काय होणार? म्हणजे हे जी जिगली आहे ना, हे कमी होणार आणि तो प्रॉपर सेट होणार. म्हणजे त्याचा जो मधला जो भाग आहे तो प्रॉपर त्याला वेळ मिळणार सेटल डाऊन होण्यासाठी. तो आपण कट केला की रेडी. पण त्याच्या साइड्स छान बेक झालेल्या आहेत. ते कसं कळलं तुला? थोडासा रंग चेंज झालाय बघ. इथे थोडं पांढरं दिसतंय रे. बरोबर. आणि ते थोडं गोल्डन आहे, थोडं डार्क आहे. येस, त्याच्यामुळे हा रेडी आहे. सुंदर. आता आपण हा 5-10 मिनिटाचा इथेच कूल डाऊन होऊ देऊ. ओके. मग तो फ्रीज मध्ये जाईल. बरं. 5:20 झालेत. 6 तास आहेत आपल्याकडे, 6.5 तास. चला आता एक 5-7 मिनिटं तो थंड होऊ द्यायचा आहे आणि मग त्यानंतर तो रेफ्रिजरेट करायचा आहे. आयडियली तिचं म्हणणं होतं की 8 तास लागतात, पण आज ती फ्रीझरमध्ये टाकणार आहे आणि हा एक्सपेरिमेंट असणार आहे, कारण काही झालं तरी 12 वाजता. हॅपी न्यू इयर. बघ बाई बघ, ही आहे आमची सई. खवय्ये. काय तुझे काही इन्साइट्स आहेत का हे जे काही बेकिंग प्रकरण चाललं आहे त्याविषयी? काही नाही, आता तर फक्त केक खाण्याची एक्साइटमेंट आहे, बाकी काही नाही. मी आता तुमची रजा घेते. बाय. आणि मस्त पचका झालेला आहे केकचा. कारण हे मस्त पचका झालेला आहे केकचा. खालून सगळं हे गेलेलं आहे, ते ओव्हन मधून आपलं लीक झालेलं आहे. खरंच?
गंमत करते मी का मला करायची म्हणून. हो मलाही वाटलं. गेला आहे धडावर नाही ग बाई. ते चालू जरी असेल तरी ते कट करता येतं म्हणजे धक्काच बसला. नाही नाही नंतर कटकर नाही केलं तर नाही केलं तर नाही करणार. नाही करायचं. आता हे असंच दिसणार. करायचं. नाही करायचं. ह्या मुली सांगते मी जेव्हा रोल करते तेव्हा ह्या वेगळं बोलतात. कट झाल्यानंतर वेगळ्या स्टँडर्डवर कुकिंग चाललंय. ट्रस्ट मी. ओके बाय. बघूया काय होतं थोड्या वेळात. जवळपास 15 मिनिटं फॅन चालू करून केक ठेवला होता बाहेर आणि आता तो फ्रीजमध्ये ठेवला आहे. फ्रीझरमध्ये नाही ठेवला. नाही फ्रीजमध्ये. कारण तिला कॉन्फिडन्स आहे की आता 7 तास इनफ आहेत. 6.5 तास ना. तर मग बघूया आता 6-6.5 तासांनी काय रिझल्ट येतात. रात्री 12 वाजता नाहीतर आहेच सिद्धार्थ. मेरे व्लॉग में तुम्हारा स्वागत है और आज के दिन मैं आपको दिखाना चाह रहा हूँ मैंने केराटिन ट्रीटमेंट की है. 3 दिन 4 दिन हो गए हैं. शैम्पू करने के बाद भी देखो कैसा फॉल आ रहा है. फॉल 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 फॉल. 11:10 झालेली आहेत. 11:10 आणि आता त्या सुंदर सुंदर चीज केकवरती छानशी बिस्कॉफची लेयर टाकण्याची वेळ झाली आहे. चला तर मग बघूया फ्रीजमधला बिस्कॉफ केक कसा आहे. कुठेच पळून जाऊ शकत नाही तुम्ही. आली रे आली. निर्णायक घडी आलेली आहे. मनू नर्वस खूप. का ग काय वाटतं तुला. मला नाही माहिती जर समजा चुकला आपण तसंच गाऊ बाळा. चला नाही का तुमचं काय यांचं काय झालंय. कुठं चालली पळते तर आज लोटस बिस्कॉफ चीज केक आम्ही बनवलेला आहे. आम्ही फार मेहनत. एक मिनिट तू कुठे होता जेव्हा आम्ही पहिला पार्ट शूट केला बाळा. मुळात ही आयडियाच माझी होती की आयडिया तुझी होती म्हणून केक तू बनवला असं होतं का. बरोबर. कसल्या बहिणी काय दिव्य. ऍक्च्युली जे हे थांबा मोमेंट. आयडियाचं ते मी केलेलं आहे. हो काय केलंय रजिस्ट्रेशन इनिशिएशन काय मग हे तुझं टेरिफाईड लुक आहे का. सई माझी काठी घेऊन ये बघा. And here we go. मला हे बाबू ओके. कॉन्फिडन्स आला. दह्याचा वास येत नाही त्याच्यामुळे. वा वा. आता हा अजिबात हलत नाही. हा सेट झालाय पूर्ण. आता काय करायचं याचं. आता ह्याच्यावर आपल्याला बिस्कॉफ स्प्रेड टाकायचं. चला तर मग चला आता आपण बनवूयात. बनवूया. आता होऊनच जाऊ दे. चलो होऊन चालू. तर लोटस बिस्कॉफ तू यातले एक 5 इंग्रेडियंट्स गेस करू शकतोस का. लोटस बिस्कॉफ बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे आयडिया. आणि खायला एक व्यक्ती. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लागते ती इच्छा. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती भूक. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती ओकेजन. आणि 5वी अत्यंत महत्वाची गोष्ट लागते ती एक उत्तम कंपनी. 5 इंग्रेडियंट्स मेल्ट कसं करणार. मायक्रोवेव्ह. सईला माहिती होता. सईला माहिती आहे काहीतरी कुकिंग रिलेटेड. वाव सिद्धू असं नुसतंच मिळतं. आपण किती खाल्लं असतं. अरे नाही तू जास्त खाल्लं. हे जास्त खाल्लं तर म्हणजे तुम्ही परत कधीच खाणार नाही. हो कारण त्याचं एक नॉशिया येऊ शकतो. खरंय. नाही तुझा हा काय आहे तुझा एक एकंदर आविर्भाव कसला आहे. साधारण बुर्ज अलार्मला जेव्हा मी होतो 4:30. हे गुंडा
हाय साशू. 30 सेकंद किंवा पूर्ण मेल्ट होईपर्यंत ठेव. पूर्ण मेल्ट होईपर्यंत ठेवूया किंवा एक 30 सेकंद. साधारण एक 37 सेकंद केल्यानंतर ते पूर्ण मिळतं. सिद्धार्थच्या आपण ह्याला आधी का नाही आणलं? हो ना. कोणाला आपलं किती सोपं झालं असतं. काय वरती 37 मिनिटं झाली की फक्त सांग बाळा. हो चालेल. 4.5 करेक्ट करेक्ट दादा झालेली आहेत करेक्ट. पण असं काही दिसत नाहीये कळलंय असं. 37 मिनिटात झालं नाही तर काय मिनिट होऊ नाही शकतं? बाळा, मिनिटांमध्ये म्हणजे सेकंद मिनिटांमध्ये कसं होणार बरं सांग. पण 37 सेकंदात नाही झालं तर सेकंद मग मी काय? म्हणालोच नाही. मग 37 काय? मी 37 म्हणालोच नाही. मग 37 मी म्हणालेलोच नाहीये. मग मी नाही म्हणालो ना. पण मग काय मी म्हणाल? तुला सांगतो साधा मेल्टिंग दाखव, लुकिंग दाखव. नाईस. ते दिसतं का? नाही ना, जितकं आपल्याला सुंदर दिसतंय तितकं नाही. ओ उलाला, क्या बात क्या बात. अजून थोडं लागेल, करावं लागेल थोडं. नाही काही गरज नाही. नाही. झालेलं आहे. तुझं वाक्य कट करते मी. चला, कशी सगळी भावंड आणि वहिनी मिळून एक केक बनवत आहे का? दादाने कारण बनवलेला 45 मिनिट्स मध्ये नवीन वर्ष सुरू होणार आहे. याचं हे मला याचं काय म्हणतात त्याला टायटल, दादाने बनवलेला बिस्कॉफ केक. दादा आणि सई नाही. आता बरोबर आहे. आता म्हणू वहिनी हो. आपण यांना बाथरूम मध्ये लॉक करूया. हे काहीच्या काही बोलू लागलेत कारण की फार मेहनत लागते खरं. उलाला, क्या बात आहे. आहे थोडं सो आपण 1 मिनिट लावलं. 1 मिनिट पण थोडं ते जास्तच गरम झालंय. थोडं आपण थंड होऊ दे, नाही तर तो वितळेल. हो, right. साशा, तुला काय हवं बाबू? शो ना, अगं गुंडी. अगं मला केक खायचा आहे. हो ग राणी, मिळणार. थोडंसं गार होऊ द्यायचंय कारण की आपण जर खूप गरम ते चीज केक वर ओतलं तर चीज केक मेल्ट होऊ शकतो. अगदी बरोबर. हा, त्यामुळे आता एक 5-7 मिनिटं त्याला पुन्हा एकदा 8:30 टू बी प्रिसाइज. किती दादा हा बा. उद्घाटन करावं. उद्घाटन कसं? काहीतरी चव अजून डिफरंट काहीतरी. ते बोला सांग. पडेल आणि बंद होऊन जाईल. सांगो का? करतो सिद्धू? काही नाही, कॅमेऱ्याच्या मागे काय काय चाललेलं असतं हे प्रेक्षकांना दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. सगळे काबाड कष्ट आम्ही करायचे, क्रेडिट मात्र ह्या दोघी घेणार. या दोघी म्हणजे या दोघी ही मोठी आणि ही खरं काम आपण केलेलं खरं आहे. खरं आहे. आता तुम्हाला वाटत असेल इथे ती हलवते वगैरे ते असं सगळं करते, तर नाही, नाटक आहे. अजिबात नाही. इथे काहीच चालू नाही. येऊ नका. पैकी गार झालं आहे. सॅटिस्फाय असा पोर कर ना पूर्ण. हो मी ते करते. आधी थोडं इक्वली स्प्रेड करून घेते. वाव म्हण्या. लोटस बिस्कॉफ हा माझा फेवरेट चीज केक आहे. दादा हे ना दह्यामुळे काय होणार आहे मला काहीच माहिती काहीच नाही बाबू, इतकं मनापासून केलं आहे. लव्ह यू. खराब झाला, नाही तो साशा. खराब झाला तर मात्र एक तर काय खायचा. असं का केलं ते सगळं विद्रूप करून टाकलं. का थांब भरते मी ते. थांब काय काळजी करते तू. ही डिझाईन आहे, ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग. आर्टिस्ट आहे आपण, काही साधी सुधी गोष्ट आहे का? कीन ऑब्झर्व है ना. कधी म्हणत फार वेळ लागतो. जास्त लागेल. सही आपण करायला पाहिजे होता ग. हो ना. तुम्हीच केलाय ना, असं काय करता? विसरताय? करायला पाहिजे होतं मला म्हणजे जगाला खोटं सांगतायत. हा, आता खोटं चालू आहे तर चालूच देऊ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हाताबरोबर तुम्हाला जर भांडं पण हलवता आलं तर वरचं जे गोल्ड डिझाईन आहे ते तुम्हाला नीट
एकजीव करता येतं. वा, त्याचं टेक्स्चर जे आहे, प्लीज नको नको कॉमेंट्री नको. वाव, की खालीच घेऊन जाऊया आता. हो चालेल, तरी चालेल. म्हणजे कसं खाली खाली. हो घेऊन जा. याच्यात साधारण आपलं चेहरा दिसला पाहिजे इतकं ते क्लीन झालं पाहिजे. काय होत आहे, काय झालं एजेस काय. जरा पूर्ण कव्हर कर. हो, वी हॅव लोटस बिस्कॉफ बिस्किट्स. क्रश करू आणि त्याला असं काय आजूबाजूला टाकू त्याच्या बॉर्डरला, ते छान दिसेल. मी पण गो गो कसं द्या ना तिला काहीतरी टाइमपास होणार नाही, समजलं ना. आहे. वेलकम सी. फक्त रुवेन करू नकोस एवढे. ते सांगता नाही येत माझं. हा, करू नकोस ते बेटर. सही नको प्लीज, सही नको. अरे थोडं आता एवढंच बाकी आहे. एकदम बारीक करताय. ते बारीक कर. तू डेंट केला. ए बाबू, काय तुझं? बस. ए बाबा, ठीक आहे, माझं थोडं मारणार आहे. घे घे कर. नो, आय एम ऑन डाएट. लोटस बिस्कॉटच्या मस्त डाएटवर आहेस रे तू. हा, कोण बोलला? साचा बोलली वाटतं. या तू बोलली ना. आय एम ऑन डाएट. हा, कमाल. यू नो प्रारा, साशा, प्रारा. कमाल. असं करू, असं असं कर कसं. तुझ्या प्रतिभेने कर. शाबास. आता आपण टाळ्या कधी वाजायच्या शेफसाठी? आत्ताच लगेच. क्या बात झाली. Well done. आता अर्ध्या तासात आपण हा केक कट करणार आहोत आणि टेस्ट करणार. तोपर्यंत आपण ह्याला पुन्हा एकदा फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. चला पुन्हा एकदा फ्रीज मध्ये ठेवूया, कारण फक्त अर्ध्या तासात वाजणार आहेत 12 आणि 12 वाजता सुरू होणार आहे न्यू इयर, जे आम्ही हा केक कट करून सेलिब्रेट करणार आहोत. खालच्या फ्लोअरवर कवर. चलो चलो चलो. वाव. स्टार ऑफ द डे. अंडर कन्स्ट्रक्शन अजूनही बिल्डिंग असल्यामुळे हे सगळे लाकडाचे प्लॅन्स तुम्हाला दिसत आहेत. नाहीतर तुम्ही विचार करत असाल कुठे राहतात हे. चला, आणि या इथे आपण पोहोचलो आहोत आपल्या घरी. नवरी आली. आणि 2 ते 3 फ्रीज उघडते. अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं जरी ठेवला तरी चालेल. फक्त ते वरचं छान असं सेट झालं पाहिजे. 3 minutes to go आणि मोमेंट ऑफ ट्रूथ. घे वर, घे 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 काढ. झाला. येस. कडक. टॉयलेट. आता प्रश्न हा की हे उचलायचं कसं असतं. काय उचलायचं कसं? कमान 2च मिनिटात. मनू कमान. मनू ओ ओ आली आली, बघत होती बिचारी ती. तिचा डेब्यू झालेला. मात्र तू वेल डन, वेल डन. झाला. आणि ब्युटी. 10 9 8 7 6 5 4 3 2
10 9 8 7 6 10 9 8 7 6 7 6 5 4 7 10 9 8 7 6 5 4 3 2 10 9 8 7 6 5 4 3 2 सगळे परत ओरडा, Happy New Year! आपण आपल्या सेलिब्रेशनसाठी फटाके नेहमी फोडत असतो, पण त्याच्याने मुकी जनावरं जी असतात, कुत्रे मांजरं हे अशा पद्धतीने घाबरतात. म्हणून आपण आपला आनंद सेलिब्रेट करायचाच, पण यांची जर काळजी घेतली, त्यामुळे कमीत कमी फटाके फोडले तर खरंच बरं होईल. हे तिला घे ना थोडं जवळ. नाही ग बाबू, हॅपी न्यू इयर. आणि मग आम्ही फायनली लोटस बिस्कॉफ चीज केक खाल्ला, मेड बाय मंचुल, जो अतिशय जास्त टेस्टी, खूप जास्त क्रीमी, स्मूथ झाला होता, जसा एखाद्या केक शॉपमध्ये मिळतो अगदी तसाच्या तसा झाला होता. आणि केक शॉपमधनं आपण रेडीमेड केक आणण्यापेक्षा असा फॅमिलीबरोबर एखादा केक बनवून तो खाण्याची मजाच काही वेगळी असते. सो मी सांगेन की नेक्स्ट टाईम तुम्ही हे असं काहीतरी नक्की ट्राय करा. हा केकच करा असं काही नाही, पण काहीतरी एकत्र डिश बनवा. आम्ही खूप आनंदाने छानपैकी या वर्षाची सांगता केली. तुम्ही इयर एंड कसा साजरा केला हे सुद्धा मला नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून आभार. हॅपी न्यू इयर.